अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल केला म्हणून एकाच परिवारातील दलित कुटुंबातील साधारणपणे 4 जणांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली। या देशामध्ये दररोज दर तासाला कुठे ना कुठेतरी अॅट्रॉसिटी सारखी घटना घडते। या घडणाऱ्या अॅट्रॉसिटीच्या घटना खऱ्या की खोट्या हा ठरवण्याचा संपूर्ण अधिकार आणि हक्क हा न्यायालयाचा आहे। न्यायालयामध्ये ज्या प्रकारचे दावे आणि प्रतिदावे करण्यात येतात त्यावरून ठरते की ही घटना खरी आहे किंवा खोटी आहे। अॅट्रॉसिटी सारख्या घटनेचा तर हा प्रकार आहे, मात्र मूळ जर या घटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या घटनेमध्ये प्रेम आहे, प्रेमाचा धोका आहे, लग्नानंतर देखील प्रेम संबंध आहेत आणि आरोपीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा आरोपीचा एन्काउंटर करताना त्याच्या पायाला पोलिसांनी गोळी देखील मारलेली आहे। मित्रांनो, ही घटना नेमकी काय आहे आणि कुठे घडली ही जरा सविस्तर समजून घ्या। उत्तर प्रदेशमधील अमेठी या ठिकाणी सुनील कुमार नामक 35 वर्षाचे युवक राहतात। त्यांचा साधारणपणे 6-7 वर्षापूर्वी विवाह झालेला आहे। त्यांच्या पत्नीचं नाव आहे पूनम। सुनील आणि पूनम या दोघांना 2 लहान मुली आहेत। एकीचं वय साधारणपणे 4 वर्ष आणि दुसरीचं 1.5 वर्ष। ही जी पूनम नावाची जी महिला आहे या महिलेचं लग्नापूर्वी चंदन वर्मा नावाच्या एका मुलाशी प्रेमसंबंध होते। चंदन वर्मा आणि पूनम या दोघांचे प्रेमसंबंध लग्नाच्या नंतर देखील तसेच पुढे चालू होते। अधूनमधून दोघांच्या गाठीभेटी देखील होत होत्या, फोनवरती कॉल देखील होत होते, व्हॉट्सअप चॅटिंग होत होती, त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून देखील दोघे जण नेहमी संपर्कात राहत होते। पूनम यांचे जे पती आहेत सुनील कुमार हे पूर्वी उत्तर प्रदेश मधील पोलीस विभागामध्ये काम करत होते। त्याचबरोबर पोलीस विभागात काम करत असताना त्यांनी बीएडचं देखील पदवी प्राप्त केल्यामुळे 2021 साली त्यांनी पोलीस विभागामधून राजीनामा दिला आणि शिक्षकी पेशा धारण केला। साधारणपणे लग्नाच्या पूर्वीचा असणारा प्रेम हे आपल्या पतीला माहिती पडू नये किंवा आपल्या पतीला आजपर्यंत माहित पडलेलं नव्हतं, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील अनिरंतर हे प्रेम संबंध चालू राहतील अशा प्रकारचा समज हा पूनमला होता आणि पूनमचा पूर्वाश्रमीचा जो प्रियकर आहे चंदन वर्मा या दोघांची त्या प्रकारची धारणा होती। मात्र गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे 18 ऑगस्टच्या रोजी पूनमचे पती असणारे सुनील कुमार यांना या दोघांच्या प्रेमाची माहिती मिळाली आणि या दोघांच्या प्रेम संबंध आढळून आल्याच्या असतानाच सुनील कुमार यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच पूनमला चंदन वर्मा याच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी भाग पाडला। सुनील कुमार हे पूर्वी पोलीस विभागामध्ये काम करत होते, त्यामुळे त्यांना कायद्याचं त्याचप्रमाणे पोलीस विभागाचं संपूर्ण नॉलेज आणि संपूर्ण माहिती असल्यामुळेच सुनील कुमार यांनी त्यांच्या पत्नीवरती दबाव टाकला आणि पूनमचा जो पूर्वाश्रमीचा जो प्रियकर होता चंदन वर्मा याच्यावरती विनयभंग आणि अॅट्रॉसिटी सारखा तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडण्यात आला। अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाची केस दाखल झाल्याच्या नंतर चंदन वर्मा यांना पोलिसांनी अटक केली। काही दिवस तो जेलमध्ये राहिला। जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर तो या परिवाराच्या सूड भावनेतून बघत होता आणि या परिवाराला आपण कधी संपवणार याचा त्याच्यामध्ये तो विचार सतत आणि नेहमी चालू राहत होता। घटनेच्या दिवशी म्हणजे साधारणपणे 3 सप्टेंबर 2024 च्या रोजी चंदन वर्माने त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती आज 5 जणांच्या हत्या होणार आहेत अशा प्रकारचा स्टेटस ठेवला आणि बरेलीवरून रायबरेलीवरून अमेठी या ठिकाणी बुलेटवरून स्वतः एकटा बसून रायबरेलीतून अमेठी या ठिकाणी एकटा आला। त्या ठिकाणी त्याने पूनमचं जे घर होतं या घरामध्ये प्रवेश केला। अंगणामध्ये सुनील कुमार आणि त्यांच्या पत्नी पूनम हे दोघं जण नळावरती काही काम करत असताना त्याला आढळले। याच वेळी त्यांनी सुनील कुमार आणि पूनम या दोघांवरती गोळ्या झाडल्या। त्याचप्रमाणे गोळ्यांचा आवाज ऐकून त्यांच्या दोन्ही लहान मुली, एकीचं वय साधारणपणे 4 वर्ष आणि दुसरीचं 1.5 वर्ष होतं, या दोघी जशा धावत बाहेर आल्या तशा या दोघींना देखील त्याने गोळ्या झाडल्या। साधारणपणे 9 राऊंड या
घटनेमध्ये फायरिंग करण्यात आल्या आणि या 9 राऊंड मध्ये साधारणपणे 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. गोळ्यांचा आवाज आल्याच्या नंतर आजूबाजूतील परिसरातील लोक, त्याचप्रमाणे दुकानदार त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्यांनी पाहिलं की सुनील कुमार, त्यांची पत्नी पूनम आणि त्यांची 4 वर्षाची आणि 1.5 वर्षाची लेक ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे आणि समोरच उभा होता त्यांना मारणारा चंदन वर्मा. पोलिसांनी चंदन वर्माला अटक केल्याच्या नंतर ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात होते त्यावेळी पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की चंदन वर्मा हा स्वतः देखील आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये होता. तो स्वतःला देखील दुखापत करून घेण्याच्या तयारीत असल्यामुळेच त्यांनी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामध्येच पोलिसांकडून जेव्हा प्रतिरोध करण्यात आला तेव्हा एक गोळी आरोपी चंदन कुमार वर्मा याच्या पायाला लागलेली आहे. मित्रांनो, या घटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रेम आहे, त्याचप्रमाणे पूर्वाश्रमीचं प्रेम लग्नाच्या नंतर देखील चालू राहिलेलं आहे. त्याचबरोबर बदला आणि अपेक्षा भंग या सगळ्या घटनेचा स्वरूप या घटनेमध्ये आपल्याला दिसून येतोय. आणि महत्वाचा म्हणजे ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याचा वापर या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाची खोटी केस या घटनेमध्ये आपल्याला जवळून पाहता